शुद्ध लेखन हे सुद्धा भाषेचं लेणं आहे. भाषेचं सौंदर्य वाढवणारा अलंकार आहे. आपण इंग्रजी भाषा बोलत असताना, लिहिताना आपले बोलणे लिहिणे बिनचूक असेल याची काळजी घेतो की नाही? परकीय भाषा हौसेने शिकतो आणि मातृभाषेत व्यक्त होताना मात्र व्याकरणाची मोडतोड करतो. निष्काळजीपणे शब्द वापरतो. अनेकदा एखादी चूक सगळे करतात म्हणून ठीक आहे की आता सगळेच तसं म्हणतात असं त्याचं समर्थनही करतो. आता हे सगळं कितपत योग्य आहे याविषयी तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. आजच्या भागात आपण काही भाषा सूत्र समजून घेतली. असे आणखी काही भाग करूया का? आवडेल तुम्हाला? अर्थात यासाठी व्याकरण तज्ज्ञ नव्हे, व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचे आभार. त्यांनी हे सगळे भाषिक बारकावे खूप सोप्या पद्धतीने मांडलेत, आपल्याला समजावूनही सांगितलेत. ही शिदोरी आपल्याला खरंच खूप उपयोगी पडणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल ना, तर ते श्रेय पूर्णपणे त्यांचं आहे. जाता जाता हेच सांगावं असं वाटतं की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. आपल्या आयुष्यात आई इतकंच मोलाचं स्थान दिलं आहे. तिचा गौरव वाढावा यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया.